तर नमस्कार शेतकरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये. तर शेतकरी मित्रांनो, मी आलेलो आहे सध्या चाळीसगाव मधील एका छोट्याशा गावामध्ये, जिथे एक पेरूचा प्लॉट होता. शेतकऱ्यांनी सुरुवातीला खूप चांगल्या पद्धतीने हा प्लॉट लावलेला, परंतु त्याच्यानंतर रेट वगैरे भेटले नाहीत आणि ती या प्लॉट मध्ये आलेला होता निमेटेड तसेच इतर अनेक आजार. याच्यावरती आपण यांना एक सोल्युशन दिलं होतं आणि कशा पद्धतीनं प्लॉट खूप चांगल्या पद्धतीचा आज इथे बघायला भेटतोय आपल्याला. तर चला थोडीशी चर्चा करूया शेतकरी मित्रांशी आणि बघूया कशा पद्धतीनं त्यांना या प्लॉट मध्ये अडचणी आल्या आणि त्याच्यावरती त्यांनी कशा पद्धतीनं त्यांना एक सोल्युशन भेटलं ते पाहून घेऊया आज. तर नमस्कार. नमस्कार सर. नाव सांगा तुमचं. माझं नाव संदीप मुरलीधर राठोड, राहणार राजदेरे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. तर सर 1.5 वर्षापूर्वी मी लावलं होतं बाग युट्यूबवर बघून लावलं होतं की बुवा पारंपरिक शेती करण्यापेक्षा बागेकडे एक एकर तरी लावा बाबा. हा, आधुनिकतेकडे वळावं म्हणून. तर मी 12वी सायन्स झालेलं आहे माझं, मी 12वी शिकेले, पण मी आता शेतीकडे वळलो. मी कोरोनामध्ये नाशिक सोडून आलो, इकडं शेती करू बा आहे आपल्याजवळ शेती तर करायची. तर मग बाग लावलं आणि स्टार्टिंगला खूप प्रॉब्लेम आले मला काही कळालं नाही, पण माझ्या हिशोबाने मी एक बार काढला. त्याचा रेट कसा भेटला? एक बार काढला तर त्याच्यात रेट नव्हता आणि खूप पेरू पण सडून गेले होते आणि त्याच्यात रेट पण भेटला नाही. आणि त्याच्यानंतर मग हे झाड पूर्ण सुकून गेले. तर मला माहित नाही नेमका निमाटोड काय आहे ते. निमेटेड काय मला माहितच नव्हतं मला. मग जे सर आहे आपला प्रवीण दादा आणि सागर भाऊ, त्यांच्याकडं बारामतीवरून एक सर आले होते विजिट साठी. तर माझा जो छोटा भाऊ हर्षल, तो नेमका सागर भाऊचा मित्र. मग त्यांची मैत्री झाली होती, तर त्यांनी त्या थोरात सरांना इथं आणलं आपल्या प्लॉट मध्ये. तर त्यांनी बघितलं प्लॉट आणि ते बोलले की कमीत कमी 10,000 रुपये मध्ये तुमचा प्लॉट क्लिअर होऊन जाईल. तर भावाला बोललं, म्हटलं आपली काही कंडिशन नाही एवढी, 10,000 आणि 15,000 मध्ये. तर आपण कमीत कमी, आता ते खूपच फोर्स करू लागले, मरून जाईन काही उपयोग नाही होणार एवढं खर्च करून, कमीत कमी 5,000 तरी खर्च करू शकता. म्हटलं सर मी काहीतरी ऍडजस्ट करून तुमचं 5,000 रुपये मध्ये करून द्या. मग मी मागवलं ऑनलाईन मटेरियल पोहोचलं, ऑनलाईन लगेच पोहोचलं. तर सरांनी जसं सांगितलं तसं त्याच पद्धतीने मी डायरेक्ट ड्रिचिंग केली. आता याला निमेटोड किल सोडलं होतं तुम्ही स्टार्टिंगला निमॅटोड किल आणि त्याच्यानंतर डॉक्टर व्यायाम, हे 2 स्टार्टिंगला सोडले. त्याच्या पहिले जे आहे ना डॉक्टर रूट सोडलं होतं. डॉक्टर रूट जे आहे ना ते पहिले मुळ्या वाढून जाईन बा, त्याच्यानंतर मग निमाटोड सोडा असं सरांचं म्हणणं होतं. गुळ आणला अजून, काळा गुळ, प्युअर काळा गुळ. 9 किलो प्युअर काळा गुळ आणलं. त्याच्यात 3 किलो जे कमीत कमी 12 घंटे त्याला भिजत ठेवलं. त्याच्यात मग हे दोन्ही मिक्सिंग करून आणि डायरेक्ट ड्रिचिंग करून टाकली. ड्रिचिंग केल्यानंतर कमीत कमी 8 दिवसात मला नवीन ब्रांचेस स्टार्टिंग झाली. अगदी पिवळा पडलेला प्लॉट, काळोखी वगैरे वाढली, नवीन कॅनॉपी निघायला चालू झाली. तेव्हा आनंद वाटला मला. मग सरांना मी परत फोन करायचो, सर तुम्ही परत व्हिजिटला कधी येणार सर तुम्ही. तेव्हा आज आले तुम्ही आमच्याकडे. आज आले तर आनंद वाटला. आता सेटिंग वगैरे खूप सगळी झालेली आहे त्याला. त्याच्यात फळं पण फुलं पण सगळं एकदम ओके मध्ये, तर काही अडचण नाहीये आपल्याला. आता याच्या पुढे काय आहे ते तुमच्यावर आहे. तुमच्या हिशोबाने चालू द्यायचं फक्त, बस एवढंच आहे आपलं. तर मंडळी, हा प्लॉट आहे सध्या चाळीसगाव मध्ये आणि असंच महाराष्ट्रभरामध्ये आपले भरपूर प्लॉट आहेत आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत आपण आपली कन्सल्टिंग पोहोचवत आहोत. इथे सध्या प्रत्येक प्लॉट वरती आपले टीम मेंबर्स येत आहेत. हा प्लॉट थोरात साहेबांनी कन्सल्ट केलेला आहे आणि खूप छान पद्धतीनं या प्लॉटला त्यांनी डेव्हलप केलेला आहे. आज हा प्लॉट बघू शकताय तुम्ही आणि शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघता अगदी खूप चांगल्या पद्धतीनं आज इथे आपली कन्सल्टिंग यशस्वीरित्या पार पडत आहे असं मला वाटत आहे. तर चला मंडळी, भेटूया पुन्हा एकदा अशाच माहितीशीर व्हिडिओ सोबत. धन्यवाद.